आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे. हे आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करायचा. 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. आणि जर तुमची तशी असेल तर वैयक्तिक सुद्धा आम्ही तशी चर्चा करायला तयार आहोत. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी दाखला, वडेट्टीवारांचा दावा, राजकारण पेटलं काँग्रेस हिटलिस्टवर. राज्यात सध्या सत्ताधारी विरोधक तर भिडलेत, पण दुसरीकडे मवियात आता जोरदार रान पेटलंय. जुने दोस्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सध्या जोरदार कुस्ती सुरू झाली आहे. कारण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक दावा केलाय आणि तो दावाही कुणा किरकोळ नेत्याबाबत नाहीये. राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलाय. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या दाव्यानं रान पेटलंय. पण खरंच असं आहे का? मराठा नेतृत्व असणाऱ्या शरद पवारांच्या कन्येकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे का, असा सवाल पडलाय. यामागचं सत्य काय आणि यावरून आता काँग्रेस कशी राष्ट्रवादीच्या हिटलिस्टवर आली आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्यात सध्या एमपीएससीच्या पेपरफुटीवरून गदारोळ सुरू आहे. एमपीएससी पेपरफुटीच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर जोरदार निशाणा साधलाय. एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज असून आयोगाबाबत अनेक तक्रारी आहेत आणि अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. पेपरफुटीच्या घटना अशाच वाढत राहिल्या तर राज्यातील तरुणांचा उद्रेक होईल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. मात्र हे बोलताना दरम्यान ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा करत अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. ते काय, आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. पण आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. इथं काय देणं नाही घेणं नाही. आहे तेवढं 27% जो तो घुसतो. आम्हाला पाहिजे. अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. हे मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे. तर हे सुप्रिया सुळेंकडे आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याचकडे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत. हे आता काय आंदोलन झाल्यावर घेतलंय की पण प्रमाणपत्र आहे. वडेट्टीवारांच्या या दाव्यानंतर मात्र जोरदार रान पेटलंय. कारण लगेचच यावर सुप्रिया सुळेंची अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया आली. विजय वडेट्टीवारांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं आणि विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं. तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या जाहीर आरोपाबद्दल माफी मागावी, अशी खरमरीत पोस्ट केली आहे. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. बरं, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट पत्रकार परिषद घेत काँग्रेसची चिरफाड केली. काँग्रेस नेते गेले काही दिवस अशी वक्तव्य का करतायत? मित्रांची गरज नाही असं काँग्रेसला वाटतंय का? राहुल गांधी महाराष्ट्रात फिरतायत म्हणून दिवस बदलले असं वाटतंय? असं खरमरीत सवाल शिंदेंनी केलेत. तसेच काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे 2014 मध्ये सत्ता गेली असा टोलाही लगावला. एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करणं सोपं नाही असा थेट इशाराच काँग्रेसला देऊन टाकला. नाही, काय करायचं हे त्यांनी ठरवावं. शेवटी आम्ही सुद्धा आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या मित्र पक्षाला अडचणीत येईल असं कुठल्याही प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचे कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु आज जर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राहुल गांधी आता
महाराष्ट्रात फिरल्यानंतर वातावरण पूर्ण आपलं होईल, कोणाच्या मित्राची गरज नाही वगैरे एकदा त्यांनी जर स्पष्ट सांगावं. मला वाटतं की आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करायचा. 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी. काँग्रेसच्या लोकांनी तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये. सुप्रियाताई केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर समन्वय साधायचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो, ठेवलेला आहे. पण अशा प्रकारे जर बोलत असेल तर मग मला उलटा प्रश्न आहे की आम्ही स्वतःच्या स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न करणारे आपण किती आहात? आपण जिल्ह्यामध्ये कोणाशी निवडणुकीच्या संदर्भातून तडजोड करता, कोणाकोणाला त्याप्रमाणे हे करून घेतात याची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आम्ही त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही आणि जर तुमची तशी असेल तर वैयक्तिक सुद्धा आम्ही तशी चर्चा करायला तयार आहोत. राष्ट्रवादीचा हा आक्रमक बाणा पाहून मात्र काँग्रेस नरमली आणि लगेच वडेट्टीवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर वडेट्टीवारांनी पोस्ट केली की ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे. अशी पोस्ट वडेट्टीवारांकडून करण्यात आली आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच वडेट्टीवारांचं हे वक्तव्य म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं पसरलंय. यावरून वडेट्टीवारांना तात्काळ माफी मागावी लागली आहे. या माफीनंतर आता तरी किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवरील वार पलटवार थांबवणार की हा वादाचा वणवा असाच पेटत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.